तर बिग बॉस मराठी सीझन 6 एपिसोड नंबर 47 तर आज काय झालं. आज यार बऱ्याच गोष्टी घडल्या यार, बऱ्याच गोष्टी काय सांगू मी तुम्हाला. खूप गोष्टी घडल्यात आज. आज आपण बघितलं यार, रुचिता वेडी झाली विशालच्या प्रेमात. म्हणजे काय सांगू मी, पुढे सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणारच आहे. पण अनुश्री ज्याप्रमाणे तिला समजवत होती की आता हा 7वा वीक जवळजवळ संपत आला, आपण आपल्यासाठी कधी खेळणार आहे आपण स्वतःसाठी. तर आता आपण टोळी वगैरे जाऊ दे, आता आपण दोघी स्वतःसाठी तरी खेळू. मला तुझ्याबद्दल वाटतं आहे म्हणून मी तुला बोलते की आपण आपल्यासाठी खेळूया. मी तर आहे ऑलरेडी उमेदवार. तर एक काम करते, मी विशालला आणि प्राजक्ताला बात करून तू तू होऊन जा उमेदवार. या चुकीचं काय बोलली ती यार अनुश्री, तिच्या भल्यासाठीच बोलली ना. पण रुचिताचं हे म्हणणं नाही, रुचिताचं म्हणणं नाही मी आणि प्राजक्ता बाद होती, पण माझा विशाल कुठंच नाही गेला पाहिजे. विशाल जर या घरातून गेला, टोळीचा लीडर गेला, तर मी या घरात काय करणार. बाप रे, म्हणजे यार काय बोलू हिला. ही त्या विशालसाठी यार पागल झाली यार. काय म्हणजे मला कळत नाही. तिला इतकं समजावलं गेलं आणि ते जाऊ द्या, ती तर इतकी डंबी. अनुश्रीने जो ही प्लॅनिंग वगैरे केली काही पण, ती जाऊन नंतर सगळी त्या विशालला बकली तिने. सगळी एकूण एक सगळं त्याला सांगितलं. म्हणजे एकदम त्याच्या, ते म्हणतात ना यार, त्याच्या एकदम ती अडकली त्याच्यामध्ये, जबरदस्त अडकली यार. आणि हे ना कुठे खरंच थांबवायला हवं. म्हणजे आता कोण थांबवेल काय थांबवेल माहीत नाही. पहिले हिंदी बिग बॉसमध्ये असं काही झालं ना तर पॅरेंट्स यायचे बोलायचे, पण आता इथे येतात नाही येतात आय डोंट नो. मग रितेश सरांनी नक्कीच समजून सांगायला हवं. पण काय हे समजवण्या पलीकडे गेलं आहे, मला तर असं एकंदरीत वाटायला लागले. कारण रितेश सरांनी समजवूनसुद्धा नाही या गोष्टी काही होणार नाही. आता जेव्हा विशाल या गोष्टीतनं काढता पाय घेईल ना, तेव्हाच गोष्टी काय होतील. काल ज्याप्रमाणे तन्वीची बाजू घेतली विशालने, जशी ती रडत होती ना, तेव्हाच मला वाटलं ही यार जबरदस्त सिरियस झाली यार. म्हणजे हिला कळतच नाही ही बिग बॉस गेममध्ये आली आहे का काय, स्वतःसाठी खेळलं पाहिजे. ते विशाल मागे वेडी झाली. म्हणजे विशालला तिला ट्रॉफी जिंकून द्यायची बाई. आता काय बोलू मी, ट्रॉफी जिंकून द्यायची या पोरीला, तिला त्या विशालला. म्हणजे इतकं कसं काय बोलू यार. म्हणजे मी बिग बॉसच्या घरात लव लपेटा पाहिला, असं काही नाही की म्हणजे प्रेम पण होताना पाहिलं ठीक आहे, लग्नही होताना पाहिलं. बहुतेक लोक आहे अशी, म्हणजे जे बिग बॉसमध्ये आले आणि त्यांनी नंतर लग्नही केलं. मग तो प्रसाद जवाडे असो, त्यांनी लग्न केलं त्या अमृता देशमुख, काय त्या हिरोईनचं नाव, तिच्याबरोबर. तर असे आहे काही. किंवा मग हिंदी सीझनमध्ये असो, प्रिन्स नरुला आणि युविकाबरोबर लग्न केलं होतं. तर असे बहुतेक जोड्या आहे अशा. पण त्यांनी यार गेम पण खेळला होता, असं काही नाही की गेम नाही खेळला. आता आपण सिद्धार्थ आणि शेहनाजचं बघू. सिद्धार्थ शेहनाजला अंडर खेळायला पाहत होता, म्हणजे ती खेळेल असं. पण शेहनाजनी नेहमी तिचा इंडिव्हिज्युअल गेम ठेवला. तुम्ही सीझन 13 बघितलं असेल तर तिने नेहमी तिचा एक इंडिव्हिज्युअल गेम ठेवला. आणि जसं सिद्धार्थला त्याचा गेम, म्हणजे सिद्धार्थ त्याचा गेम खेळत होता, तशी शेहनाज पण गेम खेळत होती. यांचं काय, रुचिताचं काय चालू आहे, मला तर खरोखर डोक्यावरून झालं आहे. काय सांगू आता मी. म्हणजे ना मला एकंदरीत माहिती काय दिसतंय आता या सिच्युएशनला, इथून पुढे काय दिसेल. जसं प्रभू तन्वीचं सगळं ऐकून चालतो, तन्वीचा पदर धरून चालतो. उद्या ही रुचिता विशालच्याच मागे फिरणार आहे. रुचिता प्रभू बनणार आहे आणि विशाल बनणार आहे तन्वी. यस, हे दोघं यांना आहे ना चालवणार आहे, त्यांच्या बोटावर फिरवणार आहे. याच गोष्टी उद्यापासून दिसणार आहे आपल्याला, बघा तुम्ही. कारण हे सगळं म्हणजे काय बोलू मी. ती रुचिता नंतर काय बोलली आहे ते बघितलं तुम्ही, की मी तुझ्या अगेन्स्ट खेळू शकत नाही, मी तुझ्या विरुद्ध जाऊ शकत नाही, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. ओ माय गॉड, म्हणजे मी बघू शकत नाही तुझ्याशिवाय, इथं गेम बघू शकत नाही तुझ्याशिवाय. काय
शी इज टू मच सिरियस मॅन यार, काय बोलू मी. ठीक आहे, आता आपण थोडंसं पुढे बोलूया. आपण बघितलं टास्कमध्ये काटा टीम जी पळतच नव्हती यार, हे डोकं लावत दे यांना. बजर काय वाजला कुठं वाजला काही कळत नव्हतं. ही दीपाली उभी आहे, तो राकेश तिकडंच काहीतरी तोंड काहीतरी बघत उभा राहिला. प्रभू तरला तर कळतच नाही बजर कधी वाजला काही नाही. तन्वी पण अशीच घुम्यासारखी उभी. अरे काय म्हणजे काटा टीमला काही घेणं देणंच नाही वाटतं टास्कचं. नंतर मग पहिले बजर दाबणार, ठीक आहे, दाबणं महत्त्वाचं होतं. हे डिस्कशन करत हे बसले होते आणि तिला कसं काढायचं हे बघत होते, सगळ्यात महत्त्वाचं होतं. दीपाली म्हणती इथं आमची एकता आहे, आमची काट्याची एकता आहे. मग लगेच विशाल म्हणतो मग आमच्या टोळीची बी एकता आहे. इकडं अनुश्री आली होती मस्त टाळी वगैरे म्हणजे मारायला वगैरे, की आमच्या टोळीची एकता आहे वगैरे. नंतर भाई मला आहे ना तुम्हाला सांगायचं आहे, मला एक छुपी खबर लागली. मला माहीत नाही यामध्ये किती तथ्य आहे, किती खरं आहे, पण कदाचित रुचिता कॅप्टन झाली आहे गाईस. कन्फर्मेशन उद्या देणार मी, पण मला अशी उडत खबर लागली आहे. हे लक्षात ठेवा की रुचिता घरात कॅप्टन झाली आहे. जो टास्क उद्या आपल्याला बघायला मिळणार आहे त्याचा रिझल्ट मी तुम्हाला आज सांगते आहे की रुचिता कदाचित घरात कॅप्टन झाली आहे. आता बघूया उद्या काय होतं ते. आणि हेही कळालं आहे की राकेश मेडिकल रिझनसाठी घरातनं बाहेर गेला आहे. येस, तब्येत कदाचित बिघडली असेल किंवा काही दुखत असेल तर राकेश मेडिकल रिझनमुळे घराबाहेर गेल्याचं पण थोडंफार एक बातमी आली. त्याचं आता मी उद्या तुम्हाला कन्फर्मेशन देणार या 2 बातम्यांचं. रुचिता कॅप्टन झाली आहे का आणि राकेश घराबाहेर गेला आहे का. पण ह्या आहे ना थोड्याफार कन्फर्म समजून घ्या, म्हणजे विचार करा या बाबतीत. मला वाटते खरं असू शकता. ठीक आहे, आपण पुढे मग उद्या मी देते कन्फर्मेशन काय आहे काय नाही यामध्ये किती खरं आहे. पण रुचिता कदाचित मला वाटते कॅप्टन झाली असावी. कारण हे बघा, डोकं लावा. रुचिताला प्राजक्ता सपोर्ट करणार, रुचिताला रोशन सपोर्ट करणार, विशाल सपोर्ट करणार रुचिताला. इथं अनुश्री एक तर आणि काटा टीम कोणाला करणार. अनुश्री पूर्णपणे तुटली. अनुश्रीने इथं थोडंसं डोकं लावायला पाहिजे. पण मला असं वाटतं का विशालने कदाचित रुचितालाच बनवलं असतं, कारण रुचिता त्याचं पपेट आहे, त्याचं खेळ नाही. अनुश्रीने तसं, अनुश्री तिचं डोकं ओव्हर स्मार्ट वापरते. रुचिताचं कसं आहे, विशाल बोलला उठ तर रुचिता उठणार, विशाल बोला रुचिता बस, रुचिता बसणार, रुचिता जाऊन त्याला बोल तर रुचिता जाऊन बोलणार. तर ही एकंदरीत रुचिताची गेम आहे. तर ते कॅप्टन आहे ना खरं म्हणजे रुचिता होईल, पण ते जे आहे ना सगळे फायदे त्याचे विशाल उचलेल. विशाल जे बोलेल तेच रुचिता करणार. विशाल बोललं याला ही ड्युटी दे, ती देणार. त्या एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी आहे. म्हणून त्यांनी अनुश्रीला असंही कॅप्टन बनवलं असं मला तर रुचिताला सपोर्ट केला असता. म्हणूनच मग कदाचित अनुश्री जी ना आता टोळीतून बाहेर निघली बाई, ठीक आहे, पण काही म्हणा पोरगी बिंदास खेळती आहे. पण रुचिता आहे ना, रुचिताचा खूप डम गेम वाटतो आता. ज्याप्रमाणे ती विशालच्या आहारी गेली ना, हे लई चुकीचं केलं आहे. आणि बाई सिरियस पण झाली वाटतं ती. अशी म्हणत होती मी तुझ्या अगेन्स्ट जाऊ शकत नाही, मी तुझ्या विरुद्ध म्हणजे तुझ्याशिवाय हे घर बघू शकत नाही. अरे काय टू मच सिरियसनेस. ओ माय गॉड, काय बोलू मी, आय एम शॉक्ड नाऊ. नंतर आपण बघितलं की अनुश्रीला समजवत होती की स्वतःसाठी खेळ. आणि अनुश्री या तुझ्यासाठी खरोखरच गेम खेळायला आली बाई. तू रिलेशन बनवायला नाही आली, तू गेम खेळायला आली. इकडं अनुश्री म्हणत होती का मी विशालला नॉमिनेट करते, नाही विशालला म्हणजे काढते आणि प्राजक्ताला काढते यातनं आणि तुला जे सेफ करते. अनुश्री म्हणते, रुचिता म्हणते नाही विशालला नाही, विशाल नॉमिनेट झाला तर माझं काय होईल. बाप रे बाई, तुझं काही नाही होणार, तू घरी घेऊन जा त्याला, माझं काय होईल. मग त्याच्यामुळे तो जायला नको विशाल. त्याच्यामुळे विशाल जो आहे तुम्हाला सांगू का, विशाल फेक गेम खेळतो आहे. तन्वीसुद्धा फेक गेम खेळते, समजलं ना. पण यार तन्वीची ना जी मजा करते ना बाई राखी, नागिन म्हणे टॅवण्यावण्यावण्या राखी खतरनाक मजा करते. ज्याप्रमाणे तन्वी ते बाथरूम यूज करते आणि आज राखीने डायरेक्ट ठिया मांडला तिथं रस्त्यातच, नाही जाऊन देणार मी तुला, नाही जायचं, तू
तुझा आहे ना कॅप्टन्सी रूम, जाय वापर. कॅप्टन्सी रूमवाला बाथरूम, जाय वापर. बाई राखीने हाकलूनच लावलं शेवटी तिला. आणि ही म्हणतीये तन्वी, तू कोण आहे राखी सावंत, तू कोण आहे? अरे राखी सावंत ना, बिग बॉसचा इतका अनुभव आहे तन्वी तिला. तू तिला विचारते का ती कोण आहे? तिला बिग बॉसचं सगळं माहिती आहे, जे तुला नाही माहिती. जे तुला माहिती करायला कितीक वर्ष लागतील, जे राखीला पूर्ण तंतोतंत माहिती आहे. तुझ्या शब्दात तंतोतंत. तो राखी एंटरटेनर पण नाही आणि राखी गेमर पण आहे. तर तन्वीला जे हाकलून लावले बाई राखीने, नागिन आहे मी, हे नागिन आहे मी करत होती आणि तिला तसं काढले बाई तिने. आणि जसं याने रिझन दिलं की म्हणजे रुचिताने, की राकेशला जर मी कॅप्टन केलं, राकेशला कॅप्टन्सी बंद काढते कारण तन्वी चालवेल त्याला. तर हिचा एक गैरसमज आहे, तन्वी जी ना, तन्वी काठा ग्रुपने चालवत. कारण दीपाली, राकेश हे कोणाचं इतकं ऐकून नाही चालत. ते ठीक आहे एकमेकांचं ऐकतं, पण ते तन्वीचं ऐकून चालतील असं वाटत नाही. एखाद दोन शब्द ऐकतील पण सगळ्याच गोष्टी ऐकून नाही चालणार. तन्वी जर कोणाला चालवत असेल तर ते प्रभूला चालवते. तन्वी म्हणजे काय म्हणतात ते, रुचिताचं कसं आहे नाही का, उठ म्हणलं तर उठ, बस म्हणलं तर बस. अगदी तसंच प्रभूच आहे. तन्वी ताई बोलली उठ तर उठ, बस म्हणलं तर बस. या गोष्टी एकंदरीत. नंतर रुचिता जे बोलली ना राकेशला, मला ती स्टेटमेंट तर बिलकुल आवडली नाही. राकेशचे पाय छाटले वगैरे लंगडं. अरे असं काय बोलते तू? म्हणजे ह्या मुलीच्या जिभेला हाडच नाही आहे. मी म्हणत नाही तू तुझ्यासाठी स्टँड घे, ठीक आहे, तू बोल. पण जेव्हा तुझं ते एक्सप्रेस सुटते ना, तेव्हा ना तिला ना ब्रेक आणि म्हणजे लगाम नाही बिलकुल. काहीही बोलते तू, काहीही. पाय वगैरे छाटणं हे काय बोलणं आहे का? पाय छाटणं, लंगडं करणं असं बोलू शकत नाही. मला वाटतं याबद्दल रितेश सर नक्की बोलतील रुचिताला. रुचिताच्या यावेळेस क्लास लागणार मला असं वाटते, जबरदस्त. आणि राकेश बोलला पण, हे असं लंगडं वगैरे बोलायचं नाही, मला नीट बोलायचं, बोलले तर बोलू नकोस, हे बोललं आहे राकेश. आणि मला वाटतं इथे राकेश एकदम बरोबर आहे. रुचिता खूप चुकीची बोलली आहे. आपण एक पाहिलं की अनुश्रीची डील जी ना रुचिताने नाकारली. अनुश्री तिला कॅप्टन बनवत होती, पण या मॅडमला विशालचंच पडलेलं आहे. नाही, विशालच पाहिजे मला कॅप्टन्सीचं. काही नाही अगं, विशालला होऊ दे कॅप्टन, मला नको कॅप्टन्सी. मला तर रितेश सर बोलतीलच, तुम्ही तुमच्यासाठी खेळायला आला का विशालबद्दल खेळायला आलाय? विशालचं खेळायला गेम आलाय. सो इथे कळायला आहे गोष्टी का ती यार खूप इमॅच्युअर्ड आहे. कोण? रुचिता. याच्यावरनं कळतंय ना एकंदरीत की रुचिता खूप जास्त इमॅच्युअर्ड आहे. नंतर आपण अजून एक गोष्ट पाहिली का विशालला मिरच्या लागल्या बाई. अनुश्रीने जेव्हा ठरवलं ना की त्याला बाहेर काढायचं, विशालला जबरदस्त याच्या मिरच्या लागल्या आहे. आणि प्राजक्ताला पण. कारण रुचिताला ना बाई वाचवायचं आहे. विशाल जो आहे ना, पण तुम्हाला सांगू का, विशाल जो आहे ना हे टोळी करतोय ना, त्यांनी हे जे सदस्य त्याच्या बाजूने ठेवले वेळेवर त्याचा वापर करायला. मग ते नॉमिनेशन असो, कॅप्टन्सी टास्क असो, या बाबतीत वापर करायला. तर या एकंदरीत गोष्टी ज्या आहे ना घरात होताना दिसत आहे काहीच. मग त्यानंतर बाई आपण चला एक मिनिट टास्कबद्दल बोलूनच घेऊया. नंतर एक अजून पाहिलं आपण रुचिताचा डम गेम, की रुचिताला जी स्ट्रॅटेजी सांगितली होती अनुश्रीने, किंवा मग जे गेम सांगितलं होतं तिला वाचवाय संदर्भात, ते सगळं जाऊन तिने त्या विशालला बघलं बाई. शी इज टू डम्प यार. काय मी हे नाही म्हणा, प्रेमात वेडी झाली ती त्याच्या, असं वाटते मला आता एकंदरीत. बोलणार तर नव्हते पण बोलावं लागते. ठीक आहे. आपण म्हटलं पॉवर सोरस जे आहे ते आले घरात. ओरडण्याचा आवाज येताच सर्वप्रथम हे बजर दाबून जो सदस्य बाद कर आणि
तिथे अंड्यावर अंडी ठेवली, अंड्यावर नावं लिहून पिंजऱ्यावर लटकवायची आहे आणि एंड बजर दाबोस्तोवर ते सुरक्षित ठेवायचं आहे. भले एक अंड्यावर एक नाव असलं तरी चालणार आहे. आणि हा जो निर्णय आहे ना, यामध्ये किंग होता बाई पॉवर्स सोरस, जे त्याच्यात म्हणजे हातात जे ना सगळ्या पॉवर्स होत्या कोणाला बाद करायचं. तर सर्व सदस्य जे ना अंडी सोडून उभे राहतील. मग संचालक होते राखी आणि सागर होते इथं संचालक. मग बिग बॉस पॉवर सोरस ज्या पिंजऱ्यावर कोणत्या म्हणजे सदस्याची अंडी आहे जाहीर करा. मग राखी आणि म्हणजे राखी, राकेश, प्राजक्ता, रोशन, तन्वी, दीपाली, रुचिता यांची होती. मग राखी बोलती का तन्वीचे जास्त आहे. सागर म्हणतो बाई कशाला बोलते तू, चुप, कशाला बोलते तू, तिचे जास्त आहे असं. मग तन्वी म्हणते जास्तच आहे माझं, सर्व काही जास्तच आहे, समजलं. ओ माय गॉड. नंतर बाई नावी लागलेली आहे त्यापैकी 2 सदस्यांना पहिला राऊंड विशालने जिंकला आणि विशालला 2 सदस्यांना बाद करायचं होतं आणि एक नाव तर ऑब्व्हियस येणार होतं, जे मला माहिती आहे का तन्वीला तो बाद करणारच होता. तन्वीला बाद केलं त्यांनी कारण नॉमिनेशनमध्ये नाही आली आणि बरेच दिवस झाले आणि संवाद करू शकत नाही, खूप ओरडते असं त्याचं म्हणणं आहे एकंदरीत. मग तन्वी म्हणते बुद्धिमत्ता नाही आहे यांच्याशी काय बोलायचं. मग ते झालं. मग विशालने दुसरं नाव घेतलं दीपालीचं. मग मग विशाल म्हणतो की फ्रंट फुटवर बिलकुल खेळत नाही, बिलकुल भिडत नाही, ते यांनी भिडलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे, असं विशाल बोला. मग दीपालीबाई बोलते की वा, मी काय मक्ता घेतला आहे का तुमचा, तुम्ही तुमची गेम खेळा. तुझ्यासारखा मी ना टोळीचं मेन नाही, माझा काटा आहे बघ, हा माझा काटा आहे ग्रुप, हा माझा काटा ग्रुप आहे असं दाखवत होती. आणि मग हा दाखवतो आहे माझी टोळी, ही माझी टोळी, एकंदरीत हा विषय. मग विशाल लीडर व्हायला लीडरशिप क्वालिटी पाहिजे. दीपाली विशालचा जो वाद आहे तो इथं चालू झाला थोडासा. नंतर आपण बघितलं की बिग बॉस बाई बाद झालेले सदस्य आहेत तन्वी आणि दीपाली. नंतर इकडं गॉसिप चालू होती. इकडं रोशन प्राजक्ताला ह्या वीकला ना मी एलिमिनेट होईल असं बाई रोशनला वाटते, तो एलिमिनेट होणार आहे. तर प्राजक्ता तेच म्हणते मी तू कॅप्टन बनून काय फायदा बाई, याला दिलासा देते तू एविक्ट नाही होणार किंवा काय. या अजून म्हणते ठीक आहे तू एविक्ट होणार ना, मग तू कॅप्टन बनून काय फायदा, मग नको बनवते काय असं. नंतर अनुश्री इकडं काटा टीमला रुचिता पळणार आहे, तिला थांबवा. अनुश्री म्हणते बाई काटा टीमला का आता आहे ना रुचिता पळणार आहे, तर तिला थांबवा असं बोलते बाई. मग यार काटा टीमवाले काय करत होते, हे काय खाल्लं नाही का यांनी, पळतच नव्हते बाई काटा टीमवाले, पळतच नव्हते, काही एफर्ट्स घ्यायला यांनी. तिला थांबव. मग रोशनला मग स्वतःसाठी बाई खेळायचं, रोशनला अडून बसल्या इथं. विशाल समजावतो पण तो ऐकायला तयार नाही. मग नंतर बाई तन्वी प्राजक्ता आणि रोशनला म्हणतीये की काढून टाक, पुढे बघू. मग राकेश दादा म्हणते. मग नंतर हे इकडं रोशननी बाई रोशन म्हणतो मी बजार दाबला आईची शपथ. आणि इकडं बाई ही म्हणते काय अनुश्री मी दाबलाय आईची शपथ. तर नेमकं कोण दाबलं नाही, तो मिली सेकंडचा फरक होता, तो बिलकुल कळाला नाही. मी नेमका कोणी दाबला काहीच कळालं नाही. मग नंतर रोशननी मी बजार दाबला तर मी प्राजक्ताला निवडेल असं म्हणतोय तो, प्राजक्ताला करेल बा. मग नंतर इकडं दुसरी फेरी चालू झाली आणि मग पॉवर सोटस आता विशाल नसणार आहे. मग पॉवर सोटस कोण आहे तर बघू. मग राकेश बजरजवळ उभा राहिला आणि तिथंच लगेच त्या खेटूनच विशाल उभा राहिला, जे राकेशला बिलकुल आवडलं नाही. राकेश डायरेक्ट बजरजवळ जाऊन उभा राहिला, तो मला हा माझ्याजवळ नकोच आहे, काही पण झालं तर हा माझ्याजवळ नकोच आहे. त्याच्यामुळे मग आपण बघितलं राकेश म्हणतोय नियम गेले खड्ड्यात, मी माझा नियम करतो, मला माझ्या मागे विशाल नको आहे, दॅट्स इट. मग विशालला सांगा मला पकडून ठेवलं आहे त्याने असं सांगितलं, जे ठेवलं होतं एकंदरीत. मग नंतर आपण बघितलं पॉवर सोर्स कोण झाला तर रुचिताने दाबले बजर. आता यांना बघा अनुश्रींनी एवढं क्लिअर कट सांगितलं का रुचिता दाबणार आहे, तरी यांना पावलं उचलताना आली आणि बजर नाही दाबताना. तर रुचिताने दाबलं बजर आणि जिंकली ती. इकडं विशाल म्हणतो हे रुचिताला की 3 घेतले आहे, तिसरं नाव प्राजक्ता, अनुश्री, रुचिताला. ही वेळ आहे सेपरेट खेळायची, तुला मला कॅप्टन्सी पाहिजे ना तर थोडासा विचार कर. इथं चालू यांचं
कॅप्टन्सी पाहिजे तर थोडासा विचार कर. मग नंतर प्राजक्ता, रोशन आणि राकेश इकडं बोलत आहे. प्राजक्ता, रोशन आणि राकेश. रुचिता, प्राजक्ता, रोशन, राकेश यांनी जे ना ते तिथे अंडी लटकवली जाळीवर. आणि इकडं रुचिता म्हणते की नंबर 1ला तिने राकेशला काढले, मोहरा म्हणून वापरला जातो आहे असं तिचं म्हणणं आहे. राकेश जो आहे मोहरा म्हणून वापरला जात आहे आणि तो कॅप्टन पण झाल्यानंतर काही फायदा नाही. तो तन्वीच्याच इशाऱ्यावर नाचेल आणि तर तन्वीचा असं सांगेल तेच करेल, तो काही फायदा नाही. तर नंतर इकडं म्हणते रुचिता, मला एक फेवर रिटर्न करायचं आहे. रुचिता प्राजक्ताला म्हणते की टास्कच्या वेळेस रुचिताला दिली तिने कॅप्टन्सी, तर हिने इकडं फेवर जे ना रिटर्न केले प्राजक्ताला आणि रोशनला बाहेर काढलं. इथे मला प्राजक्ताला शब्द दिला आहे तर फेवर रिटर्न करायचं आहे. आणि राकेश, तुमचे पाय छाटलेत आता, हे चुकीचं होतं असं मी बोलली. तर राकेश, मला याचं लंगडं वगैरे म्हणायचं नाही रुचिता, तर नीट बोल, सांभाळून बोल, नाही तर बोलू नको, सिंपल. मानुश्री रुचिताला म्हणते, मला पण पळायला मदत कर. मग आपण आपल्यासाठी खेळूया, विशालला ना आपण काढूया आणि आपण बिग बॉस खेळतोय, स्वतःसाठी खेळलं पाहिजे. मी म्हणते ना अनुश्री समजत होते, पण हिला काहीच कळत नाही. विशाल म्हणतो, राखी रोशनला अनुश्री काढेन मला. विशाल म्हणतोय, रोशन तू पकड ना राकेशला, तुला काय होतं. नंतर रुचिता म्हणते इथे की रुचिता आणि विशाल असेल तर रुचिताला, राखी, दीपाली, रोशनला कोपऱ्यात घे आणि लोहा गरम आहे हातोडा मार. तर राखी इकडं दीपालीला म्हणतो ती रोशनला कोपऱ्यात घे आणि लोहा गरम आहे हातोडा मार, म्हणजे तो काटा टीमकडे वळवून घे. पण असं काही होणार तर नाही, मला वाटते नाही जाणार रोशन. नंतर आपण बघितलं अनुश्री, ते येऊन जाऊन नाही ना टोळी करत असतात. ट्रॉफी एकालाच मिळणार आहे, मग काय गरज आहे एवढं. तर इकडं ही बोलत होती प्राजक्ताला आणि रुचिताला अनुश्री. नंतर विशाल म्हणतो इकडं रुचिताला की पूर्ण काटा उद्या अनुश्रीला सपोर्ट करणार. बघ, हाच प्लॅन आहे त्यांचा. बिलकुल नाही रे बाबा, काटा प्रभूला सपोर्ट करतोय. मग रुचिता अनुश्रीला, आपण आपलीच युनिटी ना ब्रेक करतोय असं बोलते. नंतर थर्ड राऊंड चालू झाला. इथं रोशन अनुश्रीमध्ये रोशनने दाबलाय बझर आणि अनुश्रीने आईची शपथ घेतली. येस, रोशन जिंकला आणि मग रोशनला पॉवरफुलच मिळाला. नाव जमा करून इथं प्लेट्स लावायच्या म्हणे. तन्वीने मग आपण बघितलं तन्वी राकेशला 2 नाव काढणारे, रुचिताला उमेदवारी नाही द्यायची असं तिचं म्हणणं आहे. मग बिग बॉसची ही अंतिम फेरी असं बिग बॉसने जाहीर केलं. मग विशाल, प्राजक्ता, रुचिता इथे दिसले आणि मग रोशनने प्राजक्ताला आऊट केलं आणि विशालला आऊट केलं. इथं हे तिघांपैकी तिघंच राहिले होते तर. आणि रुचिताला दिलं. तर त्याचं म्हणणं आहे का विशाल जो आहे ना, विशालने रुचिता मैत्रीण असून तिच्यासाठी काल जे ना स्टँड वगैरे नाही घेतले, त्याच्यामुळे विशालची ही गेम नाही आवडली रोशनला. रुचिताला सपोर्ट नाही केलं यांनी जेव्हा गरज होती तेव्हा. आणि विशाल म्हणतो प्रत्येक माणसाने स्वतःसाठी स्टँड घ्यायला पाहिजे, जसं मी घेतो असं त्याचं म्हणणं आहे. मग इकडं अनुश्री विशालला म्हणते, मी चुगली बघितली आहे, तू बोलला जे दो नाव पे रखते ना उनकी डूब जाती नाही आहे, तर ते सर्व तू बोलला. तुला मी टोळीत नको आहे आणि तू तर मला बहीण म्हणायचा ना, तेही पण फेडतो काय बहिणीचे. ते बोलायचं आहे ते तोंडावर बोल. आत्तापासूनच मी टोळी सोडती आहे, मी इंडिव्हिज्युअल प्लेअर आहे. मग इकडं नंतर अनुश्री रुचिताला बहीण मानत होता ना मला, मग मी सर्वांसाठी एफर्ट्स घेऊन सर्व करून काय मिळालं, इमोशनली कनेक्ट होता येत नाही. मग मी रुचिता तुझ्याबरोबर विशाल होता पण तू आली नाही. मग विशाल इकडं म्हणतोय, झालं तुझं, मला चुगली दाखवली ना, आता तुझी आणि तन्वीची सगळी मी सांगतो. आणि मग ती सांगितली सगळी जी होती ती.
मग अनुश्री तू बोलला मला अनुश्री टोळीत नको आहे. मग रोशनच्या निर्णयानुसार प्राजक्ता आणि विशाल आऊट झाले. रुचिता ठरली उमेदवार. अनुश्री, प्रभू आणि रुचिता हेच ठरले कॅप्टन्सीचे सध्या उमेदवार. आणि इकडे प्राजक्ता, बिग बॉस मला काय सत्संग बोलतो. मग नंतर विशाल प्राजक्ताला सांगतोय, अनुश्री म्हणते हा राजासारखा ना सेफ होणार आणि आम्ही जायचं नॉमिनेशनमध्ये. कोणी सांगितलं असं तिचं एकंदरीत म्हणणं होतं की हा सेफ होणार आणि आपण जायचं का नॉमिनेशनमध्ये. नंतर इकडं रुचिताला बाई इतकं समजावलं पण तिला त्याच्या छत्रछायाखालीच खेळायचं बाई. विशाल बरोबरच खेळायचं आहे तिला. मग तन्वी म्हणते अगं ती डोक्यावरनी पडली, ती ना विशालवर पडली म्हणे. इकडं तन्वी म्हणते. मग इकडं अनुश्री म्हणते रोज मी जेवण अंडे चहा बनवते, माझ्यासोबत जेवायला सुद्धा बसत नाही. अरे बापरे, इतकं दर्द होतं हिचं दर्द आजपर्यंत दिसलं का नाही. मी पण विचार करते पण आता बिग बॉस 1 तासात काय काय दाखवणार नाही का. किती दर्द आहे विचाराच्या मनात. काही एकत्र जेवायला बसत नव्हते, एकटं बसावं लागायचं पोरीला खायला. मग विशाल इकडे प्राजक्ताला म्हणते की एक मिनटं, हाताखाली खेळायचं आहे का. अनुश्री म्हणते तो मला म्हणतोय का तू टोळी सोडली की तुला टार्गेट करल असं म्हणतोय तो, असं ती म्हणते दीपालीला. अनुश्री का तू मला टार्गेट करणार मी टोळी सोडलं. इकडं विशाल प्राजक्ताला, ती खूप स्मार्ट आहे, प्रोजेक्शनवर जगते. येस, प्रोजेक्शनवर तर जगते. मग दीपाली अनुश्रीला, मी आमच्यासोबत नाही तुला जेव्हा वाटतं तेव्हा तू आमच्यासोबत जेवू शकते. हिला अनुश्रीला बोलते. तर हे फ्री आहे आणि तन्वी इकडं आरामात येऊन बसू शकते, येऊ शकते, आमच्यावर राहू शकते. येस, असं काहीतरी बोललेलं गेलेलं. नंतर आपण म्हटलं रुचिता आणि विशालला, बरं का, रुचिता विशालला बोलते की तुला तुझ्या अगेन्स्ट म्हणजे नाही म्हणजे मला ना तुझ्या अगेन्स्ट नाही जायचं, मी खूप प्रेमात वेडी झाली तुझ्या. मग कडं म्हणते मला तुझ्या अगेन्स्ट नाही जायचं आहे, मला ना तुझं प्रेझेंट हवं आहे, मला तुझं प्रेझेन्स हवं आहे. तू जवळ नसला ना का मी पागल होते. नाही असं नाही बोलली, हे मी बोलते. तुझा ॲब्सेन्स ना मला खटकतो, तर मला तुझ्यासोबतच राहायचं, तुझ्यासोबतच खेळायचं विशाल. नंतर आपण बघितले मग तन्वी प्रभूला बोलते का ती आता रडते पण मी तिला क्लिअर करणार आहे की मी प्रभूला सपोर्ट करणार आहे. अनुश्री गोड बोलते फक्त आणि आपला सपोर्ट ना हा व्हायतील म्हणून. मग आपण राहिलं विशाल, प्राजक्ता, रुचिता. विशाल म्हणतोय आपल्या गेंडा स्वामी पडला रे भाऊ, म्हणजे प्राजक्ताला गेंडा स्वामी म्हणतात बघा. सागर म्हणतो अरे गेंडा स्वामी कसा काय पडला तू, आणि मी सर्व असतं. अरे बाई, तिचा साथ देणारा नाही राहिला म्हणजे करण सोडवणे. तुम्ही असं बोलणार तिला गेंडा स्वामी वगैरे काय शब्द आहे. नंतर आपण म्हटलं सकाळ झाली आणि अनुश्री, प्राजक्ता, सागर बाई. नंतर मग प्राजक्ता अनुश्रीला, तू डील करून गेली होती ना. नंतर ही म्हणते मी डील तर केली होती पण आता बघूयात काय होतं काही नाही. डायरेक्ट असं पलटली. मग दीपाली, राकेश, इकडं दीपाली, आपण प्रभूला सर्व मिळून कॅप्टन करू, आपण काटाचा विचार करायचा आता फक्त. एकदम बरोबर ठरवलं यांनी आता. आणि प्रभू आपल्या काट्याचा विचार प्रभू म्हणतो आपल्या काट्याचा विचार करा फक्त. दीपाली म्हणते मग मी तेच म्हणते ना की आपल्या काटा टीमचा फक्त विचार करायचा, सिंपल. राखी मला राखी मला इथं 2 बाप आहे, एक आनंद सागर आणि दुसरा डोनाल्ड ट्रम्प. ओ माय गॉड, ही स्टोरी. त्याच्यानंतर मग राखी प्राजक्ताला बाई बाथरूममध्ये जाऊ देत नाही, घुसूच देत नाही. ठिया मांडलाय तिने, उपोषण चालू केले राखीने बाथरूमच्या बाहेर का मी जाऊच देणार नाही काही पण झालं. कॅप्टन्सी रूमचा हिला वापरायला सगळं. आणि तसंच केलं. तन्वी शेवटी निघून गेली उभा राहून. राखी काय उठले.
मग नंतर तन्वी, राखी दोन तोंडाचं बोलते असं म्हणते ती. मग तुम्ही त्रास देताय मला. मग नंतर राखी म्हणते शेषनाग आहे मी, शेषनाग चल. शेषनाग आहे मी, शेषनाग लय भारी केलं होतं तिने. तर या सगळ्या गोष्टी. मग त्याच्यानंतर राकेश यावेळी भाऊच्या धक्क्यावर ना बोलतीलच. तन्वी कोलते अहो किती बोलते. हे बोललं जाणार आहे विकेंडच्या वारला आणि मला पण वाटतं बोललं जाईल, कारण खतरनाक बाई तन्वीने फुटेज घेतली या वीकमध्ये. मग सागर, राखी माणसात कसं जगावं हे तू दाखवून दिलं. मग सागर म्हणते भुलू नको राखी, भुलू नको. मग इकडं तन्वी, राखीने मला टार्गेट केलं आहे, आता रुचिता माझ्याशिवाय नाही, असं हिचं म्हणणं आहे एकंदरीत. आता याच्यात किती सच्चाई बाई तुम्हीच सांगा मला. नंतर रील बनवायचं एक टास्क आला बाई इथं. जो टास्कची मजा आपल्याला उद्या अनुभवायला मिळणार आहे. सध्या इथं टास्कच काय बघू. प्रभू फॉलोअर जाणून घ्यायचे. प्रभू म्हणतो हो. मग पहिले किती होते, तर तो म्हणतो बाई 22 का 23 लाख होते. बिग बॉस म्हणे आता तुला फॉलोअर जाण्याचे असेल तर तुला घराबाहेर जावं लागतं. तो नाही मला नाही जाण्याचे. नंतर रुचिता डान्स करायचा. अनुश्रीबाई पहिल्या रीलला किती व्ह्यूज होते, तर ते 8 मिलियन होते. चांगले. नंतर नवीन कॅप्टन निवडायचा आहे. नंतर घरातील सदस्यांनी डान्स रील तयार करायचे आहे. रीलचं कोलॅबरेशन करून ते करायचे व्यवस्थित आणि मिळवून मग तो व्हायरल करायचा आहे. मग ठरेल का कोण कॅप्टन आहे. बिग बॉस ज्या जोडीने नाव घेतलं ती जोडीने रील सादर करतील. आपण कसे पात्र आहोत कॅप्टन्सीसाठी हे सांगतील. जास्तीत जास्त व्हायरल सदस्य बनेल कॅप्टन. येस. आणि मग त्याच्यानंतर राखीला बाई जो कन्व्हिन्स करायला आला आहे, पण राखी तयार नाही. बघू आता राखी कोणाला येते. मग रुचिता दीपालीला पटवती. इकडं रुचिता दीपालीला पटवती, पण दीपाली ऐकणार नाही. मग रुचिता राखीला कोलॅबसाठी कन्व्हिन्स करते. मग रुचिता राखीला परत नसेल द्यायचं ते सांगते. मग अनुश्रीला नको देऊ प्रभूला, मग दे माझे चान्सेस वाढतील, असं हिचं म्हणणं आहे. आणि गाईस हा होता एकंदरीत आजचा एपिसोड नंबर 47. तर मी हेच म्हणेल की रुचिता यार खूप चुकीच्या ट्रॅकवर गेली ही पोरगी. आणि खरोखरच आता हिचा गेम यार हळूहळू कमी होत राहील. आणि नंतर इविक्ट करते बिग बॉस. मला नाही वाटतं ती टॉप 5पर्यंत जाईल, कारण रुचिताने ज्याप्रमाणे घरात चालवलं. येस, विशाल आणि ती. तुमचं काय म्हणणं आहे यावर मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. टिल देन बाय बाय, टेक केअर, गुड नाईट आणि शुभरात्री. ठीक आहे, भेटूया उद्या अशाच नवीन अपडेटवर घेऊन. तर सगळ्यात आधी उद्या मी अपडेट देणार रुचिता कॅप्टन झाली की नाही. मला अशी उडती खबर आली की रुचिता कॅप्टन झाली. सर मी काय म्हणता शुअर नाही. मग त्याच्यानंतर राकेश पण मेडिकल रिझनसाठी घराबाहेर गेला, तर ते बघू त्याला किती तथ्य ते सगळं उद्या सांगते मी तुम्हाला. अपडेट देईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. धन्यवाद.